राणीताई देसाई हे मायबाप जनतेच्या आशीर्वादानं 100% निवडून येतील याची मला खात्री आहे। विरोधक या ठिकाणी बिनबुडाचे आरोप करत आहेत। चोऱ्या ते स्वतःच करतात, पण दुसऱ्यानं चोऱ्या केल्या म्हणून चोराच्या उलट्या बोंबा या ठिकाणी हे लोक करत आहेत। हे जनतेला चांगल्या प्रकारे माहीत आहे। बालाजी देसाईनं आतापर्यंत कुठल्याही पदावर असताना कुठल्याही कार्यकर्त्याच्या किंवा आम जनतेच्या कामामध्ये चहा पिऊनसुद्धा बाटलेला नाही। अविरतपणे निस्वार्थीपणाने सेवा केली, म्हणूनच 30-35 वर्ष झालं या सर्कलमध्ये मायबाप जनतेनं आम्हाला खाली पाहायचं काम पडू दिलं नाही। सतत आणि सातत्यानं आमचाच विजय या ठिकाणी मायबाप जनतेने केलेला आहे। मायबाप जनता सोबत असल्यामुळे कोणा कितीही आरोप केले किंवा विरोधकाने किती आरोप केले तरी मायबाप जनता आमच्या पाठीशी आहे। मायबाप जनता पाठीशी असल्यामुळं या ठिकाणच्या तिन्ही सीटा 100% विजयी होतील, यात कुठेही दुमत नाही। आमच्या 16व्या गटातील उमेदवार भरत गंधाट आणि पंचायत समिती गणातील उमेदवार प्रियांका गच्चे, देगाव पंचायत समिती गणातील उमेदवार राणीताई रंगनाथ देसाई ह्या 100% निवडून येतील। तरुण तरफदार आणि उमदे उमेदवार आहेत आणि या ठिकाणी त्यांना कमळ निशाणी आहे त्यांची, आणि वर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आणि पंचायत समितीचे अध्यक्ष होण्याची संधी या ठिकाणी मायबाप जनतेनं प्राप्त करून द्यावी। पक्षश्रेष्ठीचा पूर्ण या ठिकाणी आम्हाला आशीर्वाद आहे। 30 वर्ष झालं या सर्कलमधील किंवा पूर्णा तालुक्यातील मायबाप जनता आमच्या पाठीशी आहे आणि ह्या वेळेसही पाठीशी राहील आणि हे तिन्ही उमेदवार प्रचंड मताने विजयी होतील अशी कुणाच्याही मनात शंका असण्याचं काही कारण नाही। आणि विकासाच्या जोरावरती या ठिकाणी भारतीय जनता पार्टी सरकार गल्ली ते दिल्ली आहे। नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 80% भारतीय जनता पार्टीच्या बाजूने निकाल लागलेले आहेत आणि या निवडणुकीत 80% निकाल हे भारतीय जनता पार्टीच्याच बाजूने लागणार आहेत। जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष बसणार आहे आणि पूर्णा पंचायत समितीवरही भारतीय जनता पार्टीचाच अध्यक्ष बसणार आहे। याच्याबद्दल कोणाच्या मनामध्ये शंका असण्याचं कारण नाही। त्याचं कारण असं आहे की मायबाप जनता ही आमच्या पाठीशी आहे।